अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये गेल्या 11 दिवसांपासून भयंकर युद्ध सुरू आहे. आखाती देशांमध्ये युद्धाची आग धुमसत असल्यानं इथून भारताला होणारा खनिज तेलाचा आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा जवळपास ठप्प झाला आहे. त्यामुळे आता महाराष्ट्रासह संपूर्ण देशात घरगुती गॅस, नैसर्गिक वायू आणि व्यावसायिक गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणू लागला आहे. पुढचे काही दिवस हे युद्ध असंच सुरू राहिल्यास ही परिस्थिती आणखी गंभीर स्वरूप धारण करू शकते. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. नेमका काय निर्णय घेतला सरकारनं सांगतो, पण त्या अगोदर थोडक्यातला फॉलो करा. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा जाणू लागलाय. त्यानंतर केंद्र सरकारनं देशभरात इस्मा अर्थात आवश्यक सेवा पुरवठा अधिनियम कायदा लागू केलाय. या कायद्यामुळे आता देशभरात आवश्यक वस्तूंची साठवणूक आणि काळा बाजार करण्यावर प्रतिबंध लागणार आहे. सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्ध परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा निर्णय घेतलाय. आखाती देशांमधील युद्ध परिस्थितीमुळे जगभरात इंधन टंचाईचं संकट उभं राहिले. त्यामुळे भारतातही व्यावसायिक आणि घरगुती वापराच्या गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय. महाराष्ट्रातील मुंबई, पुणे, कोल्हापूरसह छत्रपती संभाजीनगरमध्येही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणू लागल्याचं दिसून येतंय. त्यामुळं LPG गॅसचा पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी केंद्र सरकारनं देशभरात एस्मा कायदा लागू केलाय. तुमच्या शहरातही गॅस सिलेंडरचा तुटवडा जाणवतोय का ते कमेंटमध्ये कळवा. आणि अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी थोडक्यातला इन्स्टा व फेसबुकवर फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलही सबस्क्राईब करा. बातमी म्हणजे थोडक्यात.